श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना तात्काळ प्रसन्न करणाऱ्या 5 गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. आपण सर्वजण दररोज स्वामी महाराजांची खूप भक्ती करतो. अनेक प्रकारे आपण स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. पण हे सर्व करत असताना आपल्याला हे नेमकं माहिती नसतं की कुठल्या गोष्टी केल्यामुळं स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील किंवा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या केल्यामुळं स्वामी महाराज आनंदित होतात, प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावरती होते. स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्याची इच्छा आपल्या मनात असूनही नेमक्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना माहिती व्हाव्यात म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तर आजपासून आपल्या चॅनलवरती आपण अध्यात्म पंचामृत ही सिरीज सुरू करत आहोत. तर या सिरीजमध्ये आपल्याला अध्यात्माविषयी अत्यंत सखोल माहिती भेटणार आहे. जसे की साधनेविषयी, उपासनेविषयी, भक्तीविषयी, सेवेविषयी आणि कर्म, ज्ञान अशा अनेक विषयावरती सखोल माहिती भेटणार आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एका विषयावरील त्या विषयाशी निगडीत जे महत्त्वपूर्ण 5 गोष्टी आहेत त्या तुम्हाला या सिरीजमध्ये ऐकायला भेटणार आहेत. चला तर मग आपण आजच्या मुख्य विषयाकडे वळूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया स्वामींना तात्काळ प्रसन्न करणाऱ्या अशा कोणत्या महत्त्वपूर्ण 5 सेवा आहेत. तर त्यातील पहिली सेवा आहे नामजप साधना. नामजप साधना स्वामींना अत्यंत प्रिय साधना आहे. नामजप करणाऱ्या साधकावरती स्वामी तात्काळ प्रसन्न होतात. नामजप करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. नामजप करत असताना आपण श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा आपण जप करू शकतो. त्यासोबतच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा सुद्धा आपण जप करू शकतो. नामजप साधना करत असताना आपल्याला आपलं मन नामजपामध्ये एकाग्र ठेवायचं आहे. त्याच वेळेस त्याचं फळ आपल्याला पूर्ण भेटतं. स्वामींना तात्काळ प्रसन्न करणारी स्वामींची दुसरी सेवा आहे गुरुपादुका पूजन आणि पंचामृत स्नान. तर आपल्याला आठवड्यातून एकदा, शक्य असेल तर दररोज केला तर अतिशय उत्तम, पण आठवड्यातून एकदा निदान गुरुवारी आपल्याला स्वामींना पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि गुरुपादुका पूजन आपल्याला करायचं आहे. गुरुपादुका पूजन केल्यामुळं शिष्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश होतो. शिष्याच्या जीवनातील अनेक अडचणी, समस्या दूर होतात आणि शिष्याचं जे ओझं आहे, शिष्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते गुरु स्वतः ग्रहण करतात, स्वतः उचलतात. त्यामुळं गुरुपादुका पूजनाचं खूप मोठं महत्त्व आहे. त्यामुळं आपल्याला आठवड्यातून एकदा तरी गुरुपादुका पूजन करायचं आहे आणि स्वामींना पंचामृताने स्नान घालायचं आहे. स्वामींना पंचामृताने स्नान घालण्यासाठी पंचामृत आपल्याला कसं बनवायचं आहे याचा संपूर्ण शास्त्रोक्त विधी असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि गुरुपादुका पूजन आपल्याला कसं करायचं आहे याचा संपूर्ण शास्त्रोक्त विधी असलेला एक व्हिडिओ आम्ही लवकरच आमच्या चॅनलवरती अपलोड करू. जेणेकरून तो व्हिडिओ आम्ही अशा रीतीने बनवू की फक्त तो व्हिडिओ जरी तुम्ही चालू करून ठेवलात तर त्यासोबत तुम्ही शास्त्रोक्त रीतीने पादुका पूजन करू शकाल. गुरुपादुका पूजन करण्यासाठी आपल्याला स्वामींच्या छोट्याशा पादुका आपल्याला घरी आणायच्या आहेत. तुमची परिस्थिती जर उत्तम असेल तर तुम्ही सोनाराकडून चांदीच्या सुद्धा पादुका बनवून घेऊ शकता. आता आपण स्वामींना तात्काळ प्रसन्न करणारी आणि स्वामींना अत्यंत प्रिय असणारी स्वामींची तिसरी सेवा आपण पाहणार आहोत. तर स्वामींना तात्काळ प्रसन्न करणारी आणि स्वामींची अत्यंत प्रिय असलेली सेवा म्हणजे गौसेवा आणि अन्नदान. स्वामींनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये अनेक वेळा स्वामींनी सांगितलेलं आहे आणि स्वामी स्वतः करायचे. स्वामी स्वतः अन्नदान करायचे आणि स्वामी स्वतः गौसेवासुद्धा करायचे. त्यामुळं गौसेवा आणि अन्नदान स्वामींची अत्यंत प्रिय सेवा आहे. स्वामींना तात्काळ प्रसन्न करणारी सेवा आहे. त्यामुळं आपल्याला सर्वांना आठवड्यातून एकदा तरी अशा ठिकाणी आपल्याला अवश्य जायचं आहे. जसं की बस स्टँड असतात किंवा रेल्वे स्टेशन असतात किंवा तुमच्या दररोजच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरती सुद्धा कुठं जर तुम्हाला गरीब व्यक्ती दिसत असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता. त्यांना आवश्यक जी सामग्री आहे ती तुम्ही देऊ शकता. किंवा बस स्टॉपवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला असे भुकेले व्यक्ती भेटतात, त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गौसेवा करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल, संभव असेल तर तुम्ही एक गौमाता आपल्या दारात बांधू शकता. एका गौमातेची तुम्ही सेवा करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी गौशाळा आहे, जे निस्वार्थपणे चालवली जात आहे, पैसा किंवा प्रसिद्धी किंवा आणखीन कुठलाही स्वार्थ न ठेवता केवळ स्वामी सेवा म्हणून गौसेवा करत आहेत, अशा स्वामी सेवेमध्ये समर्पित असणाऱ्या गौशाळेमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी खाद्य किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, दान करू शकता. आता आपण पाहूया स्वामींना प्रसन्न करणारी चौथी सेवा कुठली आहे. तर चौथी सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण
किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. स्वामींना हे अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातून किंवा दररोजच्या धावपळीतून जसा वेळ भेटतो तसा तुम्ही आठवड्यातून एकदा तर का होईना किंवा दररोज थोडं थोडं अशा रीतीनं स्वामी चरित्र सारामृताचं अवश्य पारायण करा. महिन्यातून एक तरी पारायण होणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यासोबत आपल्याला गुरुचरित्राचं सुद्धा पारायण अवश्य करायचं आहे. या 2 गोष्टीमुळं स्वामी आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतो. आणि आता आपण पाहूया स्वामींना अत्यंत प्रिय असणारी, स्वामींना तात्काळ प्रसन्न करणारी, आपल्या जीवनाचं मंगल करणारी, साधकासाठी सर्वात श्रेष्ठ असणारी आणि आपल्याला स्वामी कृपेसाठी, गुरुकृपेसाठी पात्र बनवणारी सर्वात महत्त्वपूर्ण सेवा कुठली आहे ते आता आपण पाहूया. तर ही सर्वात श्रेष्ठ, आपल्या जीवनाचं मंगल करणारी, स्वामींना तात्काळ प्रसन्न करणारी आणि आपल्याला गुरुकृपेसाठी, स्वामी कृपेसाठी पात्र बनवणारी सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे ध्यान साधना आहे. आणि स्वामींचं मानसपूजन आपल्याला करायचं आहे. तर स्वामींना प्रसन्न करणारी ध्यान साधना आपल्याला कशी करायची आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनेलवरती एक ध्यान साधनेचा व्हिडिओ भेटेल. त्या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने स्वामींचं ध्यान कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने तो व्हिडिओ तुम्ही सुरू करून त्या व्हिडिओच्या सोबत दररोजचं ध्यान तुम्ही करू शकता. यासोबत आपल्याला स्वामींचं मानसपूजन कसं करायचं आहे. स्वामींचं मानसपूजन केल्यामुळं स्वामी आपल्यावरती तात्काळ प्रसन्न होतात. गुरूंचं मानसपूजन केल्यामुळं गुरूंची कृपा आपल्याला तात्काळ प्राप्त होते. गुरूंची कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहते. त्यासाठी आपल्याला आठवड्यातून एकदा तरी स्वामींचं मानसपूजन अवश्य करायचं आहे. तर स्वामींचं मानसपूजन कसं करायचं आहे यावरचा सुद्धा एक सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच आम्ही बनवून अपलोड करू. तो व्हिडिओ पाहून तुम्ही अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने स्वामींचं मानसपूजन करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींना तात्काळ प्रसन्न करणाऱ्या आणि स्वामींना अत्यंत प्रिय असणाऱ्या 5 सेवा कोणत्या आहेत, साधना कोणत्या आहेत ते आपण जाणून घेतलं. तर ह्या 5 सेवा करून तुम्ही स्वामींना प्रसन्न करू शकता आणि स्वामींच्या कृपादृष्टीचा अखंड लाभ तुम्ही घेऊ शकता. तर ज्या भक्तांना, ज्या साधकांना स्वामी कृपेची भूक आहे, स्वामी भक्तीची भूक आहे, स्वामी आपल्यावरती प्रसन्न असावेत असं वाटतं, त्यांनी आजपासूनच ह्या सर्व साधना सेवा अवश्य सुरू करा आणि या सर्व सेवांचा, साधनांचा अवश्य लाभ घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकापर्यंत, स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्याची सेवा अवश्य करा. चला तर मग अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.